हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि असं आयुर्वेदिक असं हे आपण ओल्या हळदीचं लोणचं बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण लोणचं बघण्यासाठी। तर हे बघा, ही ओली हळद आहे। तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडा वेळ स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे, धुवून कोरडी पण करून घ्यायची आहे। आणि अशी बाहेरची त्याची साल सोलणीने काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही सोलून घेतलेली आहे। आता आपण काय करायचं, हे आपण बारीक, जितकं बारीक करता येईल तितकं हे बारीक करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही बारीक केलेली आहे। अशी कटकट करून घ्यायची आहे। ही असे जाडे जाडे पीसेस नाही करायचे, कारण जाडे एकदम पीस खायला हे होत नाही, जमत नाही तितका। तर आपण थोडे हे छोटे छोटेच कट करायचे आहे। अशा पद्धतीने छोटे छोटे पीस आपण सगळे करून घेतलेले आहेत। आता काय करायचं, किती छान हे झालेले आहेत। मध्ये मोठे आले असतील तर आपण तेही व्यवस्थित असे कट करून घेऊ। आता हे बघा, हे असंच ठेवूयात थोड्या वेळ। आणि हे बघा, आता एक 5-6 मिरच्या आपण उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। आणि हे बघा, हे थोडंसं एक 10 मिनटं मी उन्हातच असं ठेवलं होतं। किरण खिडकीत येत होतं, त्या किरणावर एक 10 मिनटं असंच ठेवलं। आणि ह्याच्यामध्ये ह्या एक 5-6 मिरच्या उभ्या कट करून टाकलेल्या आहेत। आता ते साईडला ठेवूयात। आता आपण एक फोडणीचं भांडं घ्यायचं आहे। साधारणतः त्याच्यामध्ये 1.5 कप असं तेल टाकायचं आहे। आता हे बघा, तेल टाकलेलं आहे। आता आपण छान गरम करून घ्यायचं आहे। गरम करून मग थोडं कोमट करून घ्यायचं आहे, जास्त पण कोमट नाही आणि जास्त गरम पण नाही करायचं। हे बघा, हे थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे। तोवर आपण मसाल्याची तयारी करूया। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मोहरीची डाळ घेतलेली आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा। आणि 1 चमचा आपण मोहरी डायरेक्ट अख्खी मोहरी घ्यायची आहे। आणि हे बघा, मेथी दाणे आपल्याला छोटा चमचा आहे, तो आपण 1 चमचा घेतलेला आहे। आता जिरं घ्यायचं आहे 1 चमचा। आणि हे सगळं व्यवस्थित असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे। आणि भाजून झाल्याच्या नंतर हे थंड होऊन घ्यायचं आहे। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की त्याची जाडी भरडी अशी भरड करून घ्यायची आहे। आता हे बघा, तेल थोडं कोमट झाल्यावर त्याच्यावर हिंग टाकायचं आहे। हे बघा, हिंग साधारणतः अर्धा चमचा टाकायचा आहे, आपण पोहे खातो तर। आणि 1 चमचा हे काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे। आणि 1 चमचा हे धने पावडर टाकलेलं आहे। अख्खे धने असेल तुमच्याकडं तर भाजताना टाकायचे आहेत, जर पावडर असेल तर ही नंतर आपल्या ह्या तेलात फोडणीला टाकायचे आहे। आता हे बघा, जे आपण जाडं भरड अशी करून घेतलेली आहे मसाल्यांची, तर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे पूर्ण गार होऊन घ्यायचं, कोमट वगैरे नाही, पूर्ण थंड होऊन घेतलेलं आहे। आता हे तेल आपण याच्यामध्ये ओतूयात। अशा पद्धतीने हे सगळं तेल आपण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। तर हे बघा, असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान दिसतं आहे। एक 2 ते 3 दिवसात हे खाण्यासाठी रेडी होतं, तयार होतं, मुरतं 1-2-3 दिवसात, कारण आपण बारीक पीसेस केलेले आहेत, त्यामुळे पटकन मुरून जातं। आता हे बघा, झालेलं आहे, पूर्ण थंड आहे हे। आता आपण एखादी काचेची बॉटल घ्यायची आहे आणि याच्यामध्ये हे टाकायचं आहे, सोडायचं आहे। हे बघा, रेडी आहे आपलं ओल्या हळदीचं लोणचं। तर चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।